इथे कोणी आहे का? आम्हाला मदतीची गरज आहे. कब तक फोन डैमेज? काय करू मी आता? इथे तर रिक्षा नाही, टॅक्सी नाहीये. मदतीसाठी कोणाला हा काही मारू शकत नाही. इथे तर कोणीच दिसत नाहीये. काय करू आता मी? आई बाबा काय होतंय? आई तुम्ही ठीक आहात ना? मी बरी आहे. त्यांना काय होतंय? चला ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. फोन लागत नाहीये. आता बाहेर काहीच नाहीये. रिक्षा टॅक्सी काहीच दिसत नाही मला. तुम्ही काळजी करू नका. आपण काहीतरी करू. आपण त्याला घेऊन जाऊया हॉस्पिटल. अगं मनू ह्याच्यावर कसं जमणार आपल्याला ह्यानं न्यायला? जमव काहीतरी करू. यांना आता हॉस्पिटलमध्ये नेणं जास्त धोकाच आहे. बाबा या आता. तुम्ही इथेच थांबा. दादा ती शीतल मला रस्त्यात दिसली आणि लाज नाही वाटत? इथं पोरीकडनं मार खाणार असतो आणि वर येऊन सांगतोस मला? त्यापेक्षा जीव द्यायचा नाही खरं नाल्यामध्ये जाऊन. मीरा चिथवते सगळ्यांना. तिचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार. ही जर या घरामध्ये राहणार असेल ना तर मी हे घर सोडून जाईन. जा. हात लावू नका मला. तो अधिकार तुम्ही आता गमावलाय. यापुढे तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. त्यात माझ्या बायकोला माझा संशय येतो आणि त्यात भर म्हणून की काय तो रासणे. कोण रासणे? तो इन्स्पेक्टर? तोच ज्याने मला पूर्वी मदत केली होती तीच आता अंगाशी आली. आकाश केतकर लागलाय त्याच्या मागे. पोलीस शोधतायत त्याला. पण तो तर शहर सोडून गेलाय ना? दिल्लीत आहे तो. आता जर का पोलिसांच्या तावडीत सापडला सगळ्यांचंच पितळ उघडं पडणार आहे. मला काही सुचत नाही. एकतर हा धंदा बंद ठेवलाय, त्यात पाण्यासारखा पैसा खर्च होतो या केसवर. यातनं सुटण्याचा एकच मार्ग मला दिसतोय. कुठला? इथला सगळा गाशा गुंडाळायचा आणि हा देश सोडून निघून जायचं. देवा आधीच खूप त्रास सहन केलाय. आता माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ देऊ नकोस. बाबांना वाचवूया तू. डॉक्टर म्हणाले माइल्ड हार्ट अटॅक होता, पण हेही म्हणाले की ते बरे होतील. थँक गॉड. म्हणून तू आज जे काही केलंयस ना ते मी कधीच विसरू शकणार नाही. बरं तू नीरजा विराजला कळवलंस का? नाही, त्यांना फोन ट्राय करतोय पण लागत नाहीये. उद्या करतो. ठीक आहे. मीरा, शीतल, माझी बायको वसुमती आणि मनूची सासू. तेव्हा आता आपल्याला जपून पावलं टाकायला हवी, नाहीतर आपलं काही खरं नाही. हे बघ मगेश, माझी बायको आणि आकाशचं काय करायचं ते मी बघतो, पण मनूचं तू बघ. ही केस पुन्हा उभी राहता कामा नाही. आता जर का तू फसलास तर ह्या वेळेला तुला सोडवायला सुद्धा मी इथे नसेन.